नमस्कार, मी डॉक्टर आसावरी गिरी, गोदावरी स्त्री रुग्णालय व मॅटर्निटी केअर सेनगाव. महिलांमध्ये कॉपर्टी विषयी बरेचसे गैरसमज व शंका असतात. त्यांनी ऐकलेलं असतं की कॉपर्टी ही पोटामध्ये फसते, आतड्यांमध्ये जाऊन अडकते, कॉपर्टी बसवलं की वजन वाढतं किंवा वजन कमी होतं. पण कॉपर्टी ही जेव्हा योग्य पद्धतीने व योग्यरित्या बसवली जाते तेव्हा ती कुठल्याच प्रकारचा दुष्परिणाम दाखवत नाही. आज आपण या व्हिडिओमध्ये कॉपर्टी ही खरंच गर्भनिरोधक म्हणून काम करते का व ती कशा प्रकारे करते हे आपण याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कॉपर्टी हे एक टी शीट डिव्हाइस असतं. ते प्लॅस्टिक पासून बनवलेलं असतं आणि त्याच्या भोवती कॉपर म्हणजे तांब्याची वायर गुंडाळलेली असते. इंग्रजी अक्षरांमध्ये असलेल्या टी अक्षराप्रमाणे हे कॉपर्टी दिसते. कॉपर्टी जेव्हा गर्भाशयाच्या कॅव्हिटीमध्ये बसवली जाते तेव्हा ती गर्भाशयामध्ये कॉपर आयन सगळीकडे पसरवते. जेव्हा पुरुष बीजे गर्भाशयामध्ये येतात तेव्हा त्या पुरुष बीजांना हे कॉपर आयन्स मारतात. पण काही पुरुष बीजे त्या कॉपर आयन्स न चुकून पुढे गर्भाशयामध्ये जातात आणि स्त्री बीजाशी संयोग त्यांचा होतो. पण संयोग झाल्यानंतरही या कॉपर्टीमुळे त्यांची वाढ होते. कॉपर्टी ही गर्भनिरोधक म्हणून किती प्रमाणामध्ये काम करते तर 95 ते 97% महिलांमध्ये कॉपर्टी खूप चांगल्या प्रकारे काम करते. तर राहिलेल्या 3 ते 5% महिलांमध्ये कॉपर्टी फेल जाण्याची शक्यता असते. याची कारणे काय असतात? जेव्हा गर्भाशयामध्ये काही विकृती असते, बऱ्याचशा महिलांमध्ये कॉपर्टी गळून पडते पण ते त्यांच्या लक्षात येत नाही व ती योग्य पद्धतीने व योग्यरित्या बसवलेली नसते तेव्हा कॉपर्टी फेल जाण्याची शक्यता असते. कॉपर्टी कोणकोणत्या महिलांनी बसवू नये? ज्या महिलांना एकदाही प्रेग्नेन्सी राहिलेली नाहीये, ज्यांच्या गर्भाशयावर सूज आहे, ज्यांना गर्भाशयाचे वारंवार इन्फेक्शन होतात, ज्याला आम्ही PID म्हणजे पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीज म्हणतो, ज्यांना डायबिटीज आहे, त्यांना वारंवार इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. म्हणून अशा महिलांनी कॉपर्टी बसवू नये. कॉपर्टीचे साईड इफेक्ट्स काय आहेत? कॉपर्टी जेव्हा बसवले जाते तेव्हा सुरुवातीचे काही महिने मासिक पाळी ही अनियमित असू शकते आणि मासिक पाळीच्या दरम्यान ब्लिडिंग ही आधीपेक्षा जास्त वाटू शकते. जेव्हा असा त्रास महिलांना असतो तेव्हा डॉक्टर त्यांना काही मेडिसिन देतात. कॉपर्टी ही मासिक पाळीच्या 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी बसवली जाते. ही एक OPD बेस प्रोसिजर आहे. याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याची गरज नसते किंवा कुठल्या अनेस्थेशियाची गरज नसते. कॉपर्टी बसवल्यानंतर काही इन्फेक्शन होऊ नये म्हणून डॉक्टर तुम्हाला काही अँटीबायोटिक्स देतात. शेवटी सांगायचं काय, कॉपर्टी ही गर्भनिरोधक म्हणून चांगल्या प्रकारे व दीर्घकाळ काम करते. कॉपर्टी बसवताना व काढताना कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही आणि आपण जेव्हा कॉपर्टी काढून टाकतो तेव्हा पुढील प्रेग्नन्सीसाठी ती खूप अडथळा निर्माण करते. नमस्कार.